सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आज जे आम्ही या ठिकाणी मुकाम ठोको आंदोलन पुकारलेले त्यामागचे कारण असे की महाराष्ट्रभर व त्याच प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये जुलै असेल, ऑगस्ट असेल आणि सप्टेंबर असेल या 3 महिन्यामध्ये प्रचंडपणे अतिवृष्टी झालेली आहे। आमचे होते पिकं हे मात्र या शासनाने दाखवलेले 70% काही ठिकाणी तर काही ठिकाणी 80% हे बाधित झालेले आहेत आणि त्याचा मोबदला मिळून आम्हाला अतिवृष्टीचे अनुदान देखील मिळालेले आहे। परंतु कृषी विभाग आणि विमा कंपन्या यांनी आजपर्यंत ज्या गाईडलाईन पद्धतीने ठराविक वेळेमध्ये शेतकऱ्याला संरक्षणात्मक विम्याचं कवच जे ज्या वेळेत द्यायला पाहिजे होतं त्या प्रमाणात दिलेलं नाही आणि ज्या वेळेत द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने तर दिलंच नाही। परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने देखील आतापर्यंत दिलं नाही आणि म्हणून आम्ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या विम्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेले। त्यामधील आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जी 17,000 रुपये प्रति हेक्टरी विमा देण्याची घोषणा दिलेली आहे त्याच्यावरती मात्र कुठलाही मंत्रिमंडळातला त्यांचा सहकारी असो, त्यांचे सचिव असो किंवा प्रशासनातले अधिकारी असो यांनी आतापर्यंत कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही। सर्वच्या सर्व अधिकाऱ्यांचे असतील, मंत्रिमंडळातले त्यांच्या सहकार्याचे असतील, वाचा बंद झाल्यासारखे आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीनं 17,000 रुपये प्रति हेक्टरचा विमा देऊ ही घोषणा दिली होती त्याचं स्पष्टीकरण आणि आम्हाला त्या पद्धतीने वाटप करायला जावा ही एक आमची मागणी आहे। दुसरी आमची मागणी आहे की प्रत्येक पिकाचे जे का कापणी प्रयोग झालेले आहेत त्यामध्ये कापणी प्रयोगाचे काही ठिकाणी अशा पद्धतीने घाट रचलेले आहेत की काही बांधावरती गेलेलेच नाही, काही ठिकाणी बसूनच पीक कापणी प्रयोग केले तर त्याचे इमेज आम्हाला देण्यात याव्यात आणि ज्या ठिकाणी ते इमेज उपलब्ध नसतील त्या ठिकाणचे जे दोषी अधिकारी असतील ज्या ठिकाणी घरी बसून त्यांनी पीक कापणी प्रयोग केले त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। आमची तिसरी मागणी की अतिवृष्टीच्या प्रमाणामध्ये आम्हाला आमचा पीक विमा देण्यात यावा। जसं की अंबड तालुका आहे 70% अतिवृष्टी जाहीर केलेली आहे शासनाने तर 70% मोबदला विम्याचा देखील अंबड तालुक्याला मिळाला पाहिजे। जालना तालुका हा 70% प्रमाणात दाखवलेल्या अतिवृष्टीमध्ये म्हणून विम्याची भरपाई देखील आम्हाला 70% मिळाली पाहिजे आणि त्या सगळ्या उद्देशातूनच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आज रोजी आम्हाला माहिती पडलंय की काही मंडळाचं कॅल्क्युलेशन, काही पिकाचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामधून जे काय मंडळ बसलेले आहेत ते अगदी तुटपुंजी स्वरूपाची रक्कम आपल्या शेतकऱ्याला या विमा कंपन्यांना दिलेली आहे। आपल्या जालन्यामध्ये 2,63,000 शेतकऱ्यांनी खरीपाचा पीक विमा भरलेला आहे आणि त्यामधून येणारी जी रक्कम आहे केंद्र सरकारकडून जी सबसिडीच्या स्वरूपात 200 कोटी रुपये कंपनीला आलेली आहे त्याचबरोबर राज्य सरकारकडून देखील 200 कोटी रुपयाची सबसिडी आलेली आहे आणि शेतकऱ्याचा हिस्सा जो आहे तो 30 कोटी रुपये आहे। सांगा तुम्ही आज कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये घडलेले आहेत या आंदोलनापासून सुरू केलेलं आहे, काय नेमक्या मागण्या आहेत आणि तुम्ही ढोलताशा या ठिकाणी आणले? नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत प्रति शेतकऱ्याला 17,000 रुपये हेक्टरी विमा देऊ आणि आतापर्यंत जवळपास 4 महिने उलटून गेलेले तर परंतु कुठल्याही शेतकऱ्याला मराठवाड्यातला 1 रुपया देखील विम्याचा मिळालेला नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की मराठवाडा हा पूर्ण अतिवृष्टीग्रस्त झालेला आहे आणि अतिवृष्टीच्या प्रमाणामध्ये आम्हा शेतकऱ्याला या ठिकाणी विमा मिळाला पाहिजे ती मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। जोपर्यंत ते आम्हाला अतिवृष्टीच्या प्रमाणात विमा देणार नाहीत किंवा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे 17,000 रुपये हेक्टरी विमा देणार नाहीत त्याकरिता आम्ही आज जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं संबंधित विमा कंपनीचे अधिकारी व संबंधित कृषी विभाग यांच्या ऑफिसवरती धडकलेलं होतं आणि थोड्याच वेळामध्ये यांचं आम्ही स्वागत कशाने करणार आहोत तर ज्या पद्धतीने आम्हाला विम्यातून त्यांनी वगळले म्हणजे आम्हाला निवळ चिंधी चोर समजलेलं आहे परंतु आम्ही त्यांना देखील या ठिकाणी चिंधे देऊन त्यांचं स्वागत करणार आहेत। कारण की आम्हाला ज्या पद्धतीनं प्रत्येक महसूल मंडळामध्ये कुठल्या पिकाला किती विमा येणार आहे आतापर्यंत कुठलीही वाच्यता त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली नाही, कुठल्या न्यूज पेपर मधून नाही किंवा कुठल्या चॅनल मधून नाही आणि त्या गोष्टीचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनीला चिंध्या देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत। जर पुढील 2 दिवसामध्ये आमची विम्यासाठीची जर बैठक या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जर नाही लावली तर या ठिकाणी आम्ही आज रोजी मुक्काम ठोको आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। उद्यापासून या आंदोलनाला तीव्र स्वरूपाचा इशारा देखील आम्ही या ठिकाणापासून सुरू करणार आहोत।
माझं नाव गजानन रामनाथ उगले.